आपले केस छान सुंदर, मऊसूत आणि शायनी दिसावेत यासाठी तुम्ही केसांवरती केमिकल्सचा भडीमार करताना, तुम्ही केराटिन, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग यासारख्या केमिकल ट्रीटमेंट्स करताना, पण यामुळे काय होतं, केस थोड्या वेळासाठी तर छान दिसतात, काही महिन्यांसाठी ते छान मॅनेजेबल आणि सुंदर दिसतात, पण काही महिन्यांनंतर हेअरफॉल सुरू होतो आणि केस अगदी खराब दिसायला लागतात। आता यावरती सोल्युशन काय? तर यावरती एक सोपं सोल्युशन आहे, ते म्हणजे नियमितपणे हेअर स्पा करणे। येस, तुम्ही जे पैसे केमिकल ट्रीटमेंटवरती घालवताना ते पैसे तुम्ही हेअर स्पा करण्यासाठी वापरू शकता आणि आय एम शुअर यामुळे तुमचे केस अगदी सुंदर होऊ शकतात आणि तेही तुमच्या केसांचं जे नॅचरल टेक्स्चर आहे ते अगदी सुंदर होऊ शकतं। कारण की हे जे केमिकल ट्रीटमेंट्स असतात त्यामुळे काय होतं, तुमच्या केसांचा जो नैसर्गिक पोत आहे तो बदलला जातो, राईट। पण जर तुम्ही हेअर स्पा करताय तर तुमच्या केसांचा नॅचरल टेक्स्चर जे आहे ते तर बदलत नाही आणि तुमचे केस छान नॅचरली हेल्दी होऊन जातात। त्यामुळे हेअर स्पा करण्याचे नेमके फायदे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। सर्वात आधी हेअर स्पा केल्यामुळे काय होतं, तर केसांची वाढ व्हायला सुरुवात होते। हो, जेव्हा तुम्ही सॅलॉनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करताना तेव्हा केसांना अगदी व्यवस्थित मसाज दिला जातो आणि या मसाजमुळे काय होतं, आपल्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं। त्याचसोबत हेअर स्पा केल्यानंतर केसांना पोषण सुद्धा मिळतं, ज्यामुळे केसांची वाढ व्हायला सुरुवात होते। नंबर 2, नियमितपणे हेअर स्पा केल्याने हेअरफॉल कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते। येस, आता जसं मी आधी सांगितलं, जेव्हा तुम्ही हेअर स्पा करायला जाता तेव्हा केसांमध्ये सुंदर असा मसाज दिला जातो, यामुळे खूप रिलॅक्स सुद्धा वाटतं, तुम्ही स्ट्रेस फ्री होऊन जाता। त्याचसोबत तुमच्या स्कॅल्पमधलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, ज्यामुळे हेअरफॉल कमी होतं। त्याचसोबत हेअर स्पामध्ये जे प्रोडक्ट वापरलेले असतात त्यामुळे काय होतं, केसांना छान पोषण मिळतं, ज्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा हेअरफॉल सुद्धा कमी होतो आणि जसं मी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं, तुमच्या केसांची वाढ व्हायला सुद्धा सुरुवात होते। नंबर 3, जर का तुम्हाला सारखा डॅन्ड्रफचा त्रास होत असेल आणि तुमचे केस खूप जास्त प्रमाणात ड्राय असतील, कोरडे असतील, तर तुम्ही हेअर स्पाचा पर्याय नक्कीच निवडू शकता। कारण यामुळे काय होतं, केसांमधला ड्रायनेस कमी होण्यामध्ये मदत होते। त्याचसोबत तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल तर तो डॅन्ड्रफ कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते। अर्थात तुम्ही ज्या सॅलॉनमधून हेअर स्पा करताय त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्हाला डॅन्ड्रफचा सुद्धा त्रास आहे, त्यानुसार ते तुम्हाला हेअर स्पाची ट्रीटमेंट देतील आणि हळूहळू तुमचा डॅन्ड्रफ कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होईल। नंबर 4, हेअर स्पा केल्यामुळे केसांमध्ये जे फाटे फुटतात ना ते कमी होतात। आता ऑलरेडी जर तुमच्या केसांवरती फाटे फुटले असतील तर ते जातील का? तर तसं नाही आहे, कारण की आपल्या केसांवरचे जे स्प्लिट एंड्स असतात ना ते हेअरकट केल्यावरतीच जातात। त्या स्प्लिट एंड्सना रिव्हर्स करता येत नाही, म्हणजे जे 2 टोक केसांचे झालेले असतात त्यांना पुन्हा जोडता येत नाही। यासाठी हेअरकट हा एकच पर्याय आहे। पण हेअर स्पा केल्याने काय फायदा होतो ना, काही लोकांचं काय होतं, त्यांना वारंवार स्प्लिट एंड्स येतच असतात। त्यामुळे तुम्ही जर एकदा हेअरकट केला, केस कापले आणि तुमचे जर स्प्लिट एंड्स निघून गेले आणि मग त्यानंतर तुम्ही नियमितपणे हेअर स्पा करायला सुरुवात केली तर काय होईल, तुमच्या केसांना पुन्हा स्प्लिट एंड्स येणार नाहीत। कारण हेअर स्पामुळे तुमच्या केसांना व्यवस्थित मॉइश्चरायझेशन मिळेल, छान नरिशमेंट मिळेल, ज्यामुळे तुमच्या केसांमधला कोरडेपणा निघून जाईल, तुमचे जे ड्राय एंड्स होतात ते सुद्धा निघून जातील, तिथे सुद्धा छान सॉफ्टनेस प्रोव्हाइड होईल, ज्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली स्प्लिट एंड्स येणं किंवा केसांमध्ये फाटे फुटण्याचा त्रास जो आहे तो कमी होईल। नंबर 5, समजा जर तुमचे केस धुतल्यावरतीच दुसऱ्या दिवशी ते तेलकट होत असतील, याचा अर्थ असा आहे की तुमचा ऑइली स्कॅल्प आहे आणि ऑइली स्कॅल्प असल्यावरती केसांमध्ये तयार होणाऱ्या तेलाला नियंत्रणात ठेवण्याची खूप जास्त गरज असते आणि जेव्हा तुम्ही हेअर स्पा करताना तेव्हा हे जे सीबम प्रोडक्शन आहे ते कंट्रोल होतं, ज्यामुळे केस जास्त प्रमाणात तेलकट होत नाही। अर्थात तुम्हाला तुमच्या पार्लरवाल्या दीदीला किंवा ज्या सॅलॉनमध्ये तुम्ही हेअर स्पा करताय त्यांना सांगणं गरजेचं आहे की तुमचा स्कॅल्प ऑइली आहे, म्हणजे तुमच्या स्कॅल्प टाईपनुसार तुम्हाला ते हेअर स्पाची ट्रीटमेंट देतील। ऑल्सो अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेअर स्पा केल्यावरती लगेचच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल असं जर तुमची अपेक्षा असेल तर तसं नाही आहे। हेअर स्पा केल्या केल्या लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसत नाही, अर्थात थोडाफार रिझल्ट तुम्हाला नक्की दिसेल। पण हेअर स्पा जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करताना, म्हणजे महिन्यातून एकदा तुम्ही काही महिने हेअर स्पा करताना, तेव्हा त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसून येतो। अशा पद्धतीने नियमितपणे हेअर स्पा करण्याचे फायदे कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्ही जर हेअर स्पा करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला इन्सिस्ट करेन की तुम्ही लगेचच जा आणि हेअर स्पा करून घ्या।
त्याचसोबत तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.